संपूर्ण देशभरात जी.बी.एस व्हायरसनं एकीकडे हाहाकार माचवलेला असताना आता नाशिकमध्ये देखील प्रशासनाच्या वतीनं या संदर्भातील सतर्कता घेतली जात असल्याचं बघायला मिळत आहे. आपल्यासोबत सुयश हॉस्पिटलचे प्रथितयश डॉक्टर मनोज गुल्हाने आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, एकूणच ही संपूर्ण परिस्थिती जी ओढवलेली आहे पुण्यासारख्या शहरामध्ये आता जवळपास 100हून अधिक रुग्ण जे आहेत ते जी.बी.एसचे आढळून आलेले आहेत. नेमके याचे सिम्पटम्स काय सांगता येतील की जे तात्काळ जर डिटेक्ट झाले तर लोकांना पुढे तपासणी करणं सोपं जाईल? परफेक्ट क्वेश्चन. ॲक्च्युली जी.बी.एस हा आजार काही नवीन नाही आहे. हा प्रत्येक शहरात आढळतोच. वर्षाकाठी जवळपास नाशिकसारख्या शहरात ॲट एनी गिवन टाईम 5 ते 6 रुग्ण ॲडमिट असतात. पण यावेळेला हा जो पुण्यात उद्रेक झाला त्याचं एक वेगळं कारण होतं. कंटॅमिनेटेड वॉटर, दूषित पाण्यामुळं एक कंपायलोबॅक्टर जेजुनाय नावाचा बॅक्टेरिया हा त्या परिसरात अन्नातून पसरला गेला आणि त्यामुळं पेशंट्सना इन्फेक्शन झालं. आणि या इन्फेक्शनमध्ये काय होतं, त्या बॅक्टेरियामुळं डायरेक्टली त्रास होण्यापेक्षा बॅक्टेरियाला निष्क्रिय करण्यासाठी आपली जी प्रतिकारशक्ती असते ती प्रतिकारशक्ती आपल्या नर्व्हजना डॅमेज करते. त्याला ऑटो इम्युनिटी म्हणतात. म्हणजे चांगल्या कामासाठी प्रतिकारशक्ती चालू होते पण शरीरातल्याच काही अवयवांना, नसांना पर्टिक्युलरली इजा पोचतो. जसं आपल्या इलेक्ट्रिक वायरवरती कोटिंग असतं इन्सुलेशन, तसं आपल्या नर्व्हवरती मायलिन नावाचं प्रोटीन असतं, त्यातीच इन्सुलेशन. ते इन्सुलेशन त्या इन्फेक्शन ऑटो अँटीबॉडीमुळं नाहीसं होतं आणि हळूहळू पेशंटला पॅरालिसिस होतो. पहिल्यांदा पायाचा, मग हाताचा आणि वाढत वाढत जाऊन श्वासाचाही होतो. गिळणं पण बंद होतं. अशा परिस्थितीत पेशंट जर सिरियस झाला तर व्हेंटिलेटर लागतं आणि कधीकधी अपघातही होतात. तर हातापायात मुंग्या येणं, चालताना त्रास होणं ही पहिली लक्षणं असतात त्याची. ती जर लवकर लक्षात आली तर दुरुस्ती पण लवकर होतं. यात एक अजूनही एक गोष्ट आहे, याची ट्रीटमेंट महाग आहे. जी IVIG जी आता सगळ्यांना सर्वश्रुत आहे, ते महाग यासाठी आहे कारण 100 ग्राम IVIG तयार करायला जवळपास 30 लिटर ब्लड लागतं. त्यातनं ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. मग त्याचं प्युरिफिकेशन, सगळे व्हायरल डिटेक्ट करून त्याला डिलीट करणे त्यातनं, म्हणून IVIG या औषधाची किंमत इतकी जास्त आहे. सर, पुण्यासारख्या शहरामध्ये जरी याचा उद्रेक झाला असला तरी सुदैवानं आपल्याकडे अजून त्याचा एकही रुग्ण आढळलेला नाही आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय करणं अपेक्षित आहे? प्रिव्हेंटिव्ह मेजर्स खूपच महत्त्वाचे आहेत आणि खूप सोपे आहेत. कृपा करून पाणी सध्या तरी उकळून प्या किंवा बॉटल वॉटर वापरा. दुग्धजन्य पदार्थ, पर्टिक्युलरली पनीर यांचा वापर कमी करा कारण पनीरचा सोर्स आपल्याला नक्की माहिती नसतो. आणि सध्याच्या काळात जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत मांसाहार टाळता आला तर तितका टाळा. कारण हे इन्फेक्शन बेसिकली जनावरांच्या याच्यात असतात, चिकन, मटन आणि बाकी याच्यातनं पसरतात. तर अर्धकच्चे मांस किंवा थोडासा मांसाहार काही अवधीसाठी टाळला तर हा आजार पसरणार नाही. सर, महापालिका प्रशासनाच्या वतीनं रुग्णालयांमध्ये काही विशेष कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. फर्स्ट एड याच्यासाठी काय आहे? आपल्या सुयशसारख्या हॉस्पिटल्समध्ये या संदर्भात नेमक्या काय प्रिपरेशन्स केल्या जात आहेत की जेणेकरून इमिडिएट अशा पद्धतीनं जर कोणी पेशंट आला तर त्याच्यावर ट्रीट करता येईल? इमिजिएट असं ॲडमिट होणे अत्यंत आवश्यक असते. पेशंटला किती पॅरालिसिस झाला आहे, डिग्री किती आहे त्यानुसार ट्रीटमेंट बदलते. सुरुवातीला काही पेशंट माइल्ड असतात, ते स्टिरॉइड्स आणि बाकी औषधांनीच दुरुस्त होऊन जातात. पण त्या पेशंटला जे वेगळे विभाग चालू झाले तिथे काही गोष्टी आवश्यक आहेत. ते म्हणजे हृदयाचे मॉनिटर्स, व्हेंटिलेटर रेडी ठेवणे. कारण जर वेगाने आजार वाढला तर रुग्णाचा श्वास बंद होऊ शकतो, तेव्हा व्हेंटिलेटर आवश्यक राहतं आणि तो 2-3 आठवडे पण बंद राहू शकतो. तर या सगळ्या योजना आणि सोयी त्या इमर्जन्सी रूममध्ये आवश्यक असतात. व्हेंटिलेटरचे असणे आणि IVIGची अवेलेबिलिटी असणे, या 2 बेसिक गोष्टी आहेत. याच्या सोबतच जसं आपण सांगत होतात की काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायला पाहिजे, घरगुती अशा आहार म्हणा किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून हे टाळू शकतो आपण, टाळता येऊ शकतं? हे मी एकदा आत्ताच बोललो आहे की पाणी उकळून पिणे, बाहेरचं खाणं टाळणे, दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाहार
शक्य तेवढा लिमिट करणे आणि अर्ध कच्चं म्हणजे इव्हन सलाड्स जे आपण खातो पॉप्युलर असतात सलाड्स खाणे तेही सध्याच्या काळात टाळलेले बरे राहील. खूप खूप धन्यवाद सर. तर अशा पद्धतीनं GBS व्हायरसने एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये हाहाकार माजवायला सुरुवात केलेली आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये याचे रुग्ण जे आहेत ते झपाट्यानं वाढत आहेत. सुदैवानं नाशिकमध्ये या संदर्भातला एकही रुग्ण आढळून आलेला नसला तरी महापालिका प्रशासनासोबतच आता खाजगी रुग्णालयांमध्ये देखील या संदर्भात नेमके काय काय उपाययोजना केल्या जात आहेत हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आता खाजगी रुग्णालयं त्यांच्यासोबतच महापालिका प्रशासन देखील हाय अलर्टवर असल्याचं बघायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.